कधी विचार केलाय का की एखाद्या देशाची लोकसंख्या मोजणं हे किती मोठं आणि किचकट काम असेल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात जिथे अब्जावधी लोक राहतात. त्यांची अगदी अचूक नोंद ठेवणं हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. हो, हाच तो प्रश्न आहे की अब्जावधी लोकांची गणना नेमकी कशी केली जाते. या मोठ्या प्रश्नाचंच एक सोपं उत्तर आहे, आणि ते म्हणजे जनगणना, किंवा ज्याला आपण सेन्सस म्हणतो. आपल्याला माहिती आहे का की भारतात ही परंपरा तब्बल 150 वर्षांपासून चालत आली आहे. अगदी 1872 सालापासून गणक अधिकारी प्रत्येक दारावर जाऊन माहिती गोळा करत होते. पण आता 2026 मध्ये होणारी जनगणना पूर्णपणे बदलणार आहे. या पारंपरिक पद्धतीला आता एक मोठा डिजिटल टच मिळणार आहे. खरं तर हा आत्तापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल ठरणार आहे. चला तर मग या मोठ्या बदलाविषयी सविस्तर जाणून घेऊया. आपण काय काय पाहणार आहोत तर गणनेचं डिजिटायझेशन कसं होतंय, स्वगणनेकडे कशी वाटचाल होतेय, यामागचं डिजिटल टूलकिट काय आहे, ही मोहीम कशी पार पडेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जनगणना इतकी महत्त्वाची का आहे. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. जनगणना म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही सरकारकडून केली जाणारी देशातील प्रत्येक व्यक्तीची मोजणी आहे. ही जी आता होणार आहे ती भारताची एकूण 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. यामध्ये फक्त माणसंच नाही तर त्यांची घरं, त्यांच्याकडील मालमत्ता या सगळ्याची माहिती गोळा केली जाते. आता वळूया या जनगणनेतल्या सगळ्यात मोठ्या आणि नाविन्यपूर्ण बदलाकडे. हा बदल थेट नागरिकांशी संबंधित आहे आणि यामुळे माहिती देण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. याला म्हणतात स्वगणना. म्हणजे काय तर आता सरकारी अधिकाऱ्याची वाट बघत बसायची गरज नाही. आपण स्वतःच सरकारी पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरू शकतो. हे अगदी तसंच आहे जसं आपण आता घरबसल्या ऑनलाईन टॅक्स भरतो. किती सोपं आणि सुटसुटीत. आणि ही प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. फक्त 3 साध्या स्टेप्स आहेत. पहिलं, ऑनलाईन पोर्टलवर जाऊन एक युनिक आयडी मिळवायचा. दुसरं, जेव्हा गणक अधिकारी घरी येतील तेव्हा त्यांना तो आयडी दाखवायचा. आणि तिसरं, अधिकारी आपण भरलेली माहिती जागेवरच तपासून घेतील. झालं काम. आता एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की आपला डेटा सुरक्षित राहील का. तर हो, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ही प्रणाली सीडॅकने विकसित केली आहे. सगळा डेटा एन्क्रिप्टेड असतो, म्हणजे तो पूर्णपणे सुरक्षित राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनगणना कायदा 1948 नुसार आपली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची हमी सरकारने दिली आहे. आता फक्त नागरिकांसाठीच्या पोर्टलपुरतं मर्यादित न राहता या संपूर्ण प्रक्रियेला ताकद देणाऱ्या टेक्नॉलॉजीबद्दल जरा जाणून घेऊया. या पूर्ण डिजिटल जनगणनेचा कणा म्हणजे हे 4 प्लॅटफॉर्म्स आहेत. नागरिकांसाठी सेल्फ एन्युमरेशन पोर्टल, अधिकाऱ्यांसाठी हाऊस लिस्टिंग, ब्लॉक क्रिएटर आणि मोबाईल ॲप, आणि संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक मॅनेजमेंट सिस्टम. आणि बघा, या तांत्रिक प्रक्रियेला एक मानवी चेहरा देण्यासाठी प्रगती आणि विकास नावाचे शुभंकर म्हणजे मॅस्कॉट्स तयार केले आहेत. हे शुभंकर पुरुष आणि महिलांच्या समान भूमिकेचं प्रतीक आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख वाटते. चला, आता जरा मोठ्या चित्राकडे पाहूया. हे एवढं मोठं काम नेमकं कसं आणि कधी पार पाडलं जाणार आहे. हे काम 2 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलं आहे. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होईल, ज्यात घरांची मोजणी होईल. आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये होईल, ज्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजली जाईल. या कामाची व्याप्ती किती प्रचंड आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. देशभरात तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. आणि एवढ्या मोठ्या कामासाठी तितकाच मोठा निधीही मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 11,718 कोटी रुपये. यावरूनच या कामाचं राष्ट्रीय महत्त्व आपल्या लक्षात येतं. दोन्ही टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाईल. पहिल्या टप्प्यात घरांची माहिती आणि दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती. यात एक महत्त्वाचा बदल म्हणजे कुटुंबप्रमुखाच्या लिंगासाठी आता पुरुष आणि स्त्रीसोबतच तृतीयपंथी हा पर्यायही समाविष्ट करण्यात आला आहे. आता हा सगळा खटाटोप का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. या माहितीचा देशावर आणि आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो. तर या जनगणनेचे फायदे प्रचंड आहेत. याच माहितीच्या आधारावर सरकार भविष्यातील धोरणं ठरवतं, संसाधनांचं योग्य वाटप करतं. आपल्या भागात शाळा, रुग्णालय किंवा रस्ते कुठे आणि किती बांधायचे हे सगळं याच माहितीवरून ठरतं. थोडक्यात देशाच्या विकासाचा पायाच ही जनगणना आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की ही केवळ एक गणना नाही, तर हा विकसित भारत @2047चा पाया आहे. हे एकच वाक्य या जनगणनेचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो.
हे नवीन तंत्रज्ञान भारताचं आत्तापर्यंतचं सर्वात अचूक चित्र आपल्यासमोर मांडू शकेल का? या डिजिटल क्रांतीचे परिणाम नेमके काय असतील हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे.